गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द ईसीआय. ईसीआय मध्ये बेटा आता आज आपला शेवटचा कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम बघण्याच्या आधी तुम्हाला थेव्हनिन्स थेरम एकदा रिकॉल करून घ्या. थेव्हनिन्स थेरम सगळा व्यवस्थित बघा आणि मग ह्या कन्सेप्टकडे या, तोपर्यंत येऊ नका. ठीक आहे. बरं, आता मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्सिमम पॉवर कधी भेटते? मॅक्सिमम पॉवर तेव्हाच भेटत असते बेटा जेव्हा तुमचा लोड रेजिस्टन्स हा इक्वल असतो. कोणाचे इक्वल असतो बेटा? थेव्हनिन्स रेजिस्टन्स सोबत. याला कोणी कोणी थेव्हनिन्स रेजिस्टन्स पण म्हणतं, नॉर्टन्स रेजिस्टन्स पण म्हणतं. ठीक आहे. पण कंडिशन काय? मॅक्सिमम पॉवर तेव्हाच भेटते जेव्हा लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू द थेव्हनिन्स रेजिस्टन्स. सगळ्यात 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 आयएमपी फंडा. मॅक्सिमम पॉवर कधी भेटते बेटा? जेव्हा लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू काय असतो? थेव्हनिन्स रेजिस्टन्स. जेव्हा लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू काय असतो बेटा? थेव्हनिन्स रेजिस्टन्स. आता ना बेटा थेरम पण हाच सांगतो, काही वेगळं काही थेरम सांगत नाही. आता याच्यामध्ये मला एक छोटंसं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन बघण्याच्या आधी आधी आपल्याला पॉवरचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. पॉवरचा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे बेटा आपल्याकडे. पॉवर इज इक्वल टू किती असतो बेटा? व्ही इंटू द आय. सगळ्यांना माहिती आहे, राईट? मग आधी मला सांगा, सगळ्यांना हे पण फॉर्म्युला माहिती आहे. व्ही इज इक्वल टू किती असतो? आय इंटू द आय. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. मग व्ही अपॉन आर इज इक्वल टू किती असतो बेटा? आय. ही एक इक्वेशन महत्वाची आहे मला आणि ही एक इक्वेशन महत्वाची आहे डेरिव्हेशनसाठी. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय असतो. हा माझा पहिला फॉर्म्युला झाला बेटा पॉवरचा. हा माझा फर्स्ट फॉर्म्युला झाला पॉवरचा. सेकंड, आता व्हीच्या जागी मी आय इंटू आर लिहू शकतो. व्हीच्या जागी आय इंटू आर लिहू शकतो. मग पॉवर इज इक्वल टू आय इंटू द आर इंटू द पुन्हा आय. मग पॉवर इज इक्वल टू आय इंटू द आय, आयचा स्क्वेअर इंटू द रेजिस्टन्स. ही झाली तुमची पॉवरची सेकंड इक्वेशन. ही काय झाली बेटा? पॉवरची तुमची सेकंड इक्वेशन. जसं आता इथे व्हीच्या जागी आय इंटू आर टाकलं, तसं आयच्या जागी व्ही अपॉन आर टाकू शकतो. मग हा पॉवर तसाच ठेवला, पुन्हा व्ही पण तसाच. आयच्या जागी व्ही अपॉन आर लिहिलं. मग पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू द व्ही, व्हीचा स्क्वेअर अपॉन खाली रेजिस्टन्स. व्ही इंटू द व्ही अपॉन व्हीचा स्क्वेअर अपॉन रेजिस्टन्स. ही झाली पॉवरची माझी थर्ड इक्वेशन. ही काय झाली बेटा? पॉवरची थर्ड इक्वेशन. ठीक आहे. याच्यापैकी जी आपल्याला जास्तीत जास्त यूज होणार ती म्हणजे ही आहे. पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू द आर. पॉवर इज इक्वल टू किती असतं? आय स्क्वेअर इंटू द आर. म्हणजे मला इथे आयची आधी किंमत लागेल. आता आय कसा काढायचा बेटा? तर थेव्हनिन्सच्या कन्सेप्टने काढायचा. आय कसा काढायचा? तर थेव्हनिन्सच्या कन्सेप्टने काढायचा. थेव्हनिन्स मध्ये तुम्हाला आठवत असेल, कॅपिटल आय इज इक्वल टू आपण लिहायचो व्हीटीएच अपॉन खाली आरटीएच प्लस आर एल. आरटीएच प्लस आर एल. बट मॅक्सिमम पॉवर मध्ये आरटीएच इज इक्वल टू काय असतो बेटा? आर एल असतो. म्हणून आय इज इक्वल टू व्हीटीएच अपॉन खाली हा जो आरटीएच आहे त्याच्या जागी आर एल लिहिलं आणि प्लस पुन्हा काय लिहून घेतलं बेटा? आर एल. फुल कॉन्सन्ट्रेशन असू द्या बेटा, महत्वाचं आहे. म्हणजेच व्हीटीएच अपॉन खाली एक आर एल प्लस एक आर एल, 2 इंटू द आर एल. कोणाची किंमत आली बेटा? ही करंटची. कोणाची किंमत आली? करंटची. व्हीटीएच अपॉन ट्वाइस ऑफ आर एल. व्हीटीएच अपॉन ट्वाइस ऑफ आर एल. आता मी पॉवरच्या इक्वेशन कडे वळतो. पॉवरची माझी इक्वेशन आहे पॉवर इज इक्वल टू आयचा स्क्वेअर इंटू द आर. इथे जो रेजिस्टन्स येतो तो लोड रेजिस्टन्स असतो. इथे जो रेजिस्टन्स येतो तो कुठला असतो बेटा? लोड रेजिस्टन्स. मग आता आयची किंमत मी इथे काढलेली आहे. किती आहे बेटा? व्हीटीएच अपॉन खाली ट्वाइस ऑफ आर एल. पण त्याचा काय आहे बेटा? स्क्वेअर आहे. ठीक आहे. आयची किंमत टाकली पण त्याचा काय बेटा? स्क्वेअर. त्याला गुणिले किती आलं बेटा? लोड रेजिस्टन्स. बरं, व्हीटीएच चा स्क्वेअर म्हणजेच काय बेटा? व्हीटीएच चा स्क्वेअर. हा स्क्वेअर दोघांना सेपरेट होईल. सेपरेट होताना हा व्हीटीएच चा स्क्वेअर असा होईल आणि अपॉनला खाली ट्वाइस ऑफ आर एल त्याचा पण स्क्वेअर होईल इंटू द आर एल असं येईल. राईट बेटा? हा स्क्वेअर दोघांना काय झाला? सेपरेट. म्हणजेच याचा आन्सर व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन खाली 2चा स्क्वेअर 4 इंटू द आर एल चा स्क्वेअर. त्याला गुणिले पुन्हा आर एल. हा एक आर एल आणि हा स्क्वेअर मधला एक कॅन्सल झाला. म्हणजेच पॉवर इज इक्वल टू मला फॉर्म्युला भेटला व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू द आर एल. व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन खाली 4 इंटू द आर एल. व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं बेटा? 4 इंटू द आर एल. दिस इज युअर फायनल इक्वेशन ऑफ पॉवर. दिस इज युअर फायनल इक्वेशन ऑफ पॉवर. छोटंसं डेरिव्हेशन, खूप 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 आयएमपी डेरिव्हेशन. ठीक आहे. छोटंसं डेरिव्हेशन पण प्रचंड आयएमपी डेरिव्हेशन आहे. कोणासाठी बेटा? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. कोणासाठी? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. चलो आधी लिखापट लिहून घेऊ याची, मग हे डेरिव्हेशन लिहायचंय. हेडिंग टाका मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम.
हेडिंग टाका मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. चलो खाली लिहा. द मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम स्टेट्स दॅट the maximum power transfer theorem states that the maximum amount of power states that the maximum amount of power states that the maximum amount of power will be delivered to the load resistance will be delivered to the load resistance will be delivered to the load resistance when the load resistance will be delivered to the load resistance when the load resistance is equal to the Thevenin's or Norton's resistance when the load resistance is equal to the Thevenin's or Norton's theorem when the load resistance is equal to the Thevenin's or Norton's theorem when the load resistance is equal to the Thevenin's or the Norton's theorem Thevenin's or Norton's resistance of the network एक कोड सोडून ऑल मध्ये डेफिनेशन लिहून घ्या. एक कोड सोडून ऑल मध्ये डेफिनेशन लिहून घ्या. That is maximum power transfer. That is maximum power transfer. That is maximum power transfer theorem can also be given by. That is maximum power transfer theorem can also be given by. That is maximum power transfer theorem can also be given by. हे लिहून घ्यायचं बेटा RL is equal to RTH. RL is equal to RTH. RL is equal to RTH. ओके. आता इथून सगळं हे डेरिव्हेशन खाली कंटिन्यू करायचं आहे. हे सगळंच्या सगळं डेरिव्हेशन व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे. हे सगळंच्या सगळं डेरिव्हेशन व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे. हे सगळंच्या सगळं डेरिव्हेशन व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे बेटा. ओके. आता बेटा आपले सम्स चालू होते. ठीक आहे. काय म्हणते बेटा क्वेश्चन ते वाचा. क्वेश्चन काय म्हणते बेटा कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आर म्हणजेच रेजिस्टन्स सो दॅट द पॉवर ट्रान्सफर टू द लोड रेजिस्टन्स विल बी मॅक्सिमम. लोड रेजिस्टन्सची जी कुठली पॉवर आली पाहिजे ती कशी पाहिजे मॅक्सिमम पाहिजे त्यावेळेस तू रेजिस्टन्सची किंमत काढ. ठीक आहे. लोड रेजिस्टन्सच्या इथे तुझी मॅक्सिमम पॉवर आली पाहिजे त्यावेळेस रेजिस्टन्सची किंमत काढ. मग कधी असते लोड रेजिस्टन्सची मॅक्सिमम किंमत जेव्हा RL इज इक्वल टू काय असतो RTH. जेव्हा लोड रेजिस्टन्सची किंमत किती असते बेटा RTH एवढी असते तेव्हाच मला काय भेटेल बेटा मॅक्सिमम पॉवर भेटेल. तेव्हाच मला काय भेटेल मॅक्सिमम पॉवर. म्हणजेच काय मग मॅक्सिमम पॉवर तेव्हाच भेटेल जेव्हा RL इज इक्वल टू RTH असेल. मग आपल्याला ऍक्च्युली काय काढायचं आहे RL नाही काढायचं आहे आपल्याला काय काढायचं बेटा RTH काढा. RTH म्हणजेच माझा काय असेल बेटा RL. RTH म्हणजेच काय असेल RL. ट्विस्टिंग क्वेश्चन कसा ट्विस्ट केला कळालं बेटा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ R सो दॅट द पॉवर ट्रान्सफर टू द लोड रेजिस्टन्स विल बी मॅक्सिमम. पॉवर ट्रान्सफर पण मॅक्सिमम झाली पाहिजे. पॉवर ट्रान्सफर मॅक्सिमम तेव्हाच होईल जेव्हा लोड रेजिस्टन्सची किंमत इज इक्वल टू काय असेल बेटा थेव्हनिन्स रेजिस्टन्स. लोड रेजिस्टन्सची किंमत इज इक्वल टू काय असेल थेव्हनिन्स रेजिस्टन्स. म्हणजेच मला लोड रेजिस्टन्स काढायचा आहे म्हणजेच मला थेव्हनिन्स रेजिस्टन्स काढायचं आहे. मग थेव्हनिन्स रेजिस्टन्स कसं काढतात हे तुम्हाला माहिती आहे. व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करंट सोर्सला ओपन सर्किट. व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करंट सोर्सला ओपन सर्किट. वाटल्यास तिथे लिहून घ्यायचं. ठीक आहे. काय लिहिता येईल बेटा द पॉवर ट्रान्सफर्ड विल बी मॅक्सिमम. द पॉवर will be transferred maximum. The power will be transferred maximum. The power will be transferred maximum. The power will be transferred maximum when RL is equal to काय असेल बेटा RTH. Therefore find RTH. Therefore find काय करायचं बेटा RTH फाइंड करायचा. RTH फाइंड करण्यासाठी याला पहिले काय केलं शॉर्ट केलं. इकडच्या साईडला रेजिस्टन्स आला. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पुन्हा रेजिस्टन्स आला. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पुन्हा रेजिस्टन्स आला. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पुन्हा रेजिस्टन्स आला. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला अजून एक रेजिस्टन्स आला. आणि इथून काय माझा RTH असेल. इथून काय असेल RTH आणि इथून स्ट्रेट लाईन गेली. ठीक आहे. किती ओम आहे बेटा इथे 2 ओहम इथे 3 ओहम इथे 4 ओहम 5 ओहम आणि हा 6 ओहम. मग 5 आणि 6 पहिले कसे येतील बेटा पॅरलल मध्ये. मग 5 ओहम पॅरलल विथ 6 ओहम किंवा 6 ओहम पॅरलल विथ 5 ओहम. त्याचा आधी आन्सर काढा. 6 ओहम पॅरलल विथ 5 ओहम. 1 divided by 6 bracket complete plus 1 divided by 5 bracket complete is equal to inverse. 2 मिनिटं. 1 divided by 6 bracket complete plus 1 divided by 5 bracket complete is equal to त्याचा इनवर्स.
2.7272 काय आलं बेटा ओहम. मग ह्या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर आला ज्याची किंमत किती आली बेटा 2.7272 ओहम. पुढे याला 4 ओहम कसं आलं बेटा सिरीज मध्ये आला. खालच्या साईडला 3 ओहम, खालच्या साईडला 3 ओहम आणि पुन्हा इकडच्या साईडला काय बेटा 2 ओहम. इकडच्या साईडला पुन्हा किती आला 2 ओहम. लिहून घेऊ. हा 2 ओहम, हा 3 ओहम आणि हा 4 ओहम. आता 4 आणि 2.7272 कसे येतील बेटा सिरीज मध्ये. नाव 4 ओहम अँड 2.7272 ओहम आर इन कसे आहेत बेटा सिरीज. आर इन सिरीज. मग दोघांची ऍडिशन. मग देअरफॉर किती होईल बेटा 4 प्लस 2.7272 विच इज इक्वल टू 6.7272. मग आता त्या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एक रेजिस्टन्स आला ज्याची किंमत 6.7272 ओहम. पुढे या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एक रेजिस्टर आला. पुढे याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टर आहे ज्याची किंमत किती बेटा 3 ओहम आणि हा इकडे पुन्हा अजून एक रेजिस्टन्स आहे ज्याची किंमत किती आहे 2 ओहम. आणि इथे काय आला तुमचा RTH. आता हे दोघं पुन्हा नाव कुठले आहेत बेटा 6.7272 ओहम पॅरलल विथ कोणासोबत बेटा 3 ओहम. याचं उत्तर काढा. 1 डिवायडेड बाय 6.7272 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचं इनवर्स 2.0747 ओहम. मग आता या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एक रेजिस्टर आला ज्याची किंमत किती आली बेटा 2.0747 ओहम आणि पुढच्या साईडला अजून एक रेजिस्टन्स आहे ज्याची किंमत किती आली बेटा 2 ओहम. इथं काय आला तुमचा RTH. इथं काय आला RTH. पुन्हा मग हे दोघंचे दोघं आता कसे आहेत बेटा सिरीज मध्ये. नाव काय बेटा 2 ओहम अँड कुठलं 2.0747 ओहम आर इन सिरीज. म्हणजेच आता तुला फायनली RTH ची किंमत भेटेल. RTH इज इक्वल टू 2 प्लस 2.0747 विच इज इक्वल टू 4.0747 ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा RTH ची. देअरफॉर मग RTH इज इक्वल टू माझा काय असतो बेटा लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू 4.0747 ओहम. हीच तुमची कुठली किंमत झाली बेटा लोड रेजिस्टन्सची. हीच तुमची कोणाची किंमत झाली बच्चालो लोड रेजिस्टन्सची. ही तुमची किंमत झाली बेटा. लक्षात आले. फक्त इथे RTH काढलं बेटा बाकी काहीच केलं नाही. उलट हे थोडंसं सोपं होतं गणित. फक्त काय काढायचं होतं बेटा आपल्याला RTH काढायचा होता. फक्त आणि फक्त काय काढायचं होतं RTH काढायचं होतं. व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या सगळंच्या सगळं. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके. आता बेटा नेक्स्ट सम चालू होतोय मॅक्सिमम पॉवरचं. काय म्हणतोय बेटा इन अ सर्किट फाइंड द व्हॅल्यू ऑफ लोड रेजिस्टन्स. म्हणजे RL ची किंमत काढायची आहे टू गिव्ह मॅक्सिमम पॉवर. RL मॅक्सिमम कधी असतो बेटा जेव्हा RL इज इक्वल टू काय RTH. म्हणजेच मला इथे RTH काढायचा आहे. याचं पहिल्याचं मिनिंग काय झालं बेटा RTH काढ अँड ऑल्सो डिटरमाइन द पॉवर डिलिव्हर्ड टू द लोड. आता पॉवरचा आपण फॉर्म्युला बघितला. पॉवरचा फॉर्म्युला किती असतो बेटा VTH चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू द RL. RL म्हणजेच काय माझा RTH आहे. RL म्हणजेच काय माझा RTH आहे. येस RL इज इक्वल टू काय बेटा RTH. पण मला इथे पुन्हा VTH काढायचा आहे. VTH थेव्हनिन्सच्या कन्सेप्टनी पुन्हा नॉर्टन्स पेक्षा एक स्टेप मागे जा. मी आधीच बोललो होतो थेव्हनिन्सचा सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट रिकॉल करा मग इकडे या. मग आता हॅशटॅग फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ कुठलं बेटा कॅल्क्युलेशन ऑफ VTH. VTH कॅल्क्युलेट करायचा ज्याच्यातून मला विचारलेलं आहे लोड रेजिस्टन्स त्याला पुन्हा काय होऊन जाईल बेटा आता तुमचं ओपन सर्किट. तिकडची साईड तुमची काय होईल ओपन सर्किट. इथं 15 वोल्टची बॅटरी आली ठीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला 2 ओमचा रेजिस्टन्स, खालच्या साईडला 3 ओमचा रेजिस्टन्स, इकडे पुन्हा 3 ओमचा रेजिस्टन्स. त्याच्यानंतर इथे खाली काहीच नाही आहे आणि इकडच्या खालच्या साईडला पुन्हा एक रेजिस्टन्स ज्याची किंमत किती आहे 1 ओहम. इथे 3 ओहम, इथे पुन्हा 3 ओहम आणि इथे 2 ओहम आणि इथे काय आलं तुमचा VTH. इथं काय आलं तुमचा VTH.
ओके, व्हीटीएच कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय होईल बेटा, व्हीटीएच इज इक्वल टू 3, ठीक आहे, डिवायडेड बाय 2 + 3, ठीक आहे, त्याला डिवाइड, हे दोन रेजिस्टन्स काही कामाची नाही, ओपनसाठी आहे म्हणून हे दोन रेजिस्टन्स काही कामाची नाही. मग व्हीटीएच व्होल्टेज डिव्हिजन रूलचा फंडा बेटा, व्होल्टेज डिव्हिजन रूल 3 अपॉन खाली 2 + 3 त्याला गुणिले टोटल व्होल्टेज किती बेटा 15. मग 3 इंटू द 15 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 2 + 3, त्याला डिवायडेड बाय किती आलं 2 + 3. कॅल्क्युलेशन्स करा, व्हीटीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा बेटा, व्हीटीएच ची किंमत भेटेल किती बेटा 3 ब्रॅकेटच्या आतून 3 इंटू द 15 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 2 + 3 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं बेटा 9 वोल्ट. किती आलं 9 वोल्ट. 9 वोल्ट भेटलं. आता हॅशटॅग सेकंड स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ कुणाचं बेटा आता आरटीएच. आरटीएच म्हणजेच काय तुझा लोड रेजिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. आरटीएच म्हणजेच काय तुझा लोड रेजिस्टन्स. मग याला काय करा, शॉर्ट सर्किट, याला शॉर्ट सर्किट झालं. इकडच्या साईडला एक रेजिस्टन्स आला 2 ओमचा, इथे 3 ओमचा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर पुन्हा इकडच्या साईडला एक रेजिस्टन्स आणि इथून पुढे पुन्हा एक रेजिस्टन्स. ओके, किमती लिहून घेतो. 2 ओहम, त्याच्यानंतर इथे 3 ओहम, ठीक आहे, इथे पुन्हा 3 ओहम, 3 ओहम आणि इथे 1 ओहम. पहिले तर 2 ओहम आणि 3 ओहम पॅरलल मध्ये बेटा. मग 2 ओहम पॅरलल विथ किती बेटा 3 ओहम. कॅल्क्युलेशन्स करा. 2 ओहम पॅरलल विथ 3 ओहम ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 3, ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हर्स दाबा 1.2 ओहम. मग ह्या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर झाला ज्याची किंमत किती आली 1.2 ओहम. त्याच्यानंतर पुढे एक रेजिस्टर इकडे किती ओहमचा बेटा 3 ओहमचा आणि इकडे अजून एक रेजिस्टन्स ज्याची किंमत किती आहे 1 ओहम. इथं काय तुझा आरटीएच वरती काढायचं होऊन गेलं वाटतं. इथं काय तुझा आरटीएच आहे, ठीक आहे. आता आरटीएच हे तिघ सिरीज मध्ये असतील. नाव लिहून घ्यायचं वाटलं असतं. नाव 3 ओहम, 1.2 ओहम and 1 ओहम are in series. ठीक आहे. मग therefore RTH is equal to सिरीज मध्ये तिघांची ऍडिशन 3 + 1.2 आणि +1 which is equal to 3 आणि 1 4 आणि 5 5.2 ओहम. किती आलं बच्चालो 5.2 ओहम. पण RTH इज इक्वल टूच माझा काय असतो बेटा RL असतो, लोड रेजिस्टन्स, विच इज इक्वल टू किती आलं बेटा 5.2 ओहम, विच इज इक्वल टू किती आलं बच्चालो 5.2 ओहम. आता आरटीएच भेटला बेटा. आरटीएच म्हणजेच काय माझा RL आहे. पहिलं गणित तर झालं. ऑल्सो डिटरमाइन द पॉवर डिलिव्हर्ड टू द लोड. ऑल्सो डिटरमाइन द काय बेटा पॉवर डिलिव्हर्ड टू द लोड. पॉवरचा फॉर्म्युला व्हीटीएचचा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं 4 इंटू द RL. व्हीटीएचचा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं 4 इंटू द RL. व्हीटीएच आपण काढले बेटा. व्हीटीएच ची किंमत 9 वोल्ट आहे. 9चा स्क्वेअर अपॉन खाली 4 इंटू द RL. लोड रेजिस्टन्सची किंमत किती आहे 5.2. चलो वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये पॉवरची किंमत. वरचं एका ब्रॅकेटमध्ये 9चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय खाली 4 इंटू द 5.2 ब्रॅकेट कंप्लीट 3.89 वाटल्यास तो 4 पण लिहून टाकतो आणि पुढे काय येतो बेटा वॅट. ही काय झाली माझी पॉवरची किंमत. पॉवरची किंमत किती आली बेटा 3.894 वॅट. 3.894 वॅट. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. क्वेश्चन सकट सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं बेटा. क्वेश्चन सकट सगळंच्या सगळं लिहून. ओके, आता बेटा नेक्स्ट सम चालू करतोय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स टू बी कनेक्टेड अक्रॉस ए बी. ए पॉईंट इथे आणि बी पॉईंट इथे. याच्या अक्रॉस काहीतरी रेजिस्टन्स मला लावायचा आहे. सो ॲज टू ॲब्स्ट्रॅक्ट द मॅक्सिमम पॉवर. मॅक्सिमम पॉवर कधी येते सगळ्यांना माहिती आहे. RL इज इक्वल टू काय असतो आरटीएच. म्हणजे आरटीएच काढ तीच किंमत इथे लागेल. ऑल्सो फाइंड द पॉवर. पॉवर काढायचा असेल तर मला पहिले व्हीटीएच काढावं लागेल आणि लोड रेजिस्टन्स RL इज इक्वल टू आरटीएच असतो. म्हणजे आरटीएच जे काय भेटेल त्याचीच किंमत इज इक्वल टू काय असते बेटा RL असते. मग आता व्हीटीएचच्या मागे लागा सगळ्यात पहिले. मग हॅशटॅग फर्स्ट स्टेप बेटा कॅल्क्युलेशन ऑफ कशाचं व्हीटीएच. कॅल्क्युलेशन ऑफ व्हीटीएच. व्हीटीएच कॅल्क्युलेट करायचं असेल तर याच्या मध्यभागी काय बेटा व्हीटीएच येईल. फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा, गणित इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इथे 30 वोल्टची बॅटरी, इथं 10 ओमचा रेजिस्टन्स, पुढे इथं ए पॉईंट आला,
इथे 4 ओहमचा रेजिस्टन्स, इथे बी पॉईंट आला, इथे खाली 3 ओहमचा रेजिस्टन्स आणि इकडच्या साईडला 9 एम्पियरचा करंट सोर्स. ठीक आहे, करंट सोर्स किती एम्पियरचा बेटा? 9 एम्पियरचा. ओके, आता इथे मध्यभागी तुमचा काय बेटा? VTH आहे. इथे मध्यभागी काय इथे? VTH, इथे AB आला. ठीक आहे, इथे 10 ओहमचा रेजिस्टन्स, इथे 4 ओहमचा रेजिस्टन्स, इथे 3 ओहमचा रेजिस्टन्स आणि इथे 30 वोल्टची बॅटरी. आता सगळ्यात पहिले बेटा VTH इज इक्वल टू फॉर्म्युला किती येईल? जर 2 नोड्स आले, आठवत असेल, जर 2 पॉईंट्स आले तर आपण VA मायनस VB असं सोडवतो. VA मायनस काय सोडवतो बेटा? VB. मग आता पहिले VA मागे लागा. VA काढायचं झालं तर करंट डिव्हिजन इकडच्या साईडला टोटल व्होल्टेज पण आहे बेटा, ज्याच्या अक्रॉस पाहिजे ते पण आहे. मग ज्याच्या अक्रॉस कोणाच्या अक्रॉस? 4 ओहम. 4 अपॉन बाकीच्या 2 रेजिस्टर्सची बेरीज 4 प्लस 10 त्याला गुणिले टोटल व्होल्ट. टोटल व्होल्टेज किती आहे बेटा? 30. चलो, मग इथे 4 इंटू द 30 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 4 प्लस 10 त्याला डिवायडेड बाय किती आलं? 4 प्लस 10. कॅल्क्युलेशन्स करा. चलो, किती आहे बेटा? ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 इंटू द 30 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय 4 प्लस 10 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 8.57. राईट आहे. किती आलं बेटा? VA ची किंमत 8.57 काही वोल्ट. VA भेटला. आता VB कसा काढणार? VB काढायचा असेल ना बेटा तर इथे करंट सोर्स आहे, मग 3 इंटू द I ची किंमत मला काढायची पण गरज नाही. किती बेटा? 9 आहे. मग 3 गुणिले 9 म्हणजेच VB ची किंमत माझी 9 तर किती आली बेटा? 27 वोल्ट. VB ची पण किंमत भेटली. मग आता VTH इज इक्वल टू किती असतो? VA मायनस VB. VA ची किंमत 8.57 मायनस किती येईल बेटा? 27. म्हणजेच तुम्हाला इथे VTH भेटेल. कॅल्क्युलेट करा. 8.57 मायनस 27 किती आलं बेटा? मायनस 18.43 वोल्ट. ही कुठली किंमत झाली? VTH ची. निगेटिव्ह वाली घाबरायचं नाही, VTH आलं. आता काय बेटा? कॅल्क्युलेशन ऑफ RTH. हॅशटॅग सेकंड स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ RTH. RTH म्हणजेच माझा काय असेल बेटा? लोड रेजिस्टन्स. मग याला तर पहिले व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करतो. केलं. इकडच्या साईडला रेजिस्टन्स आला. ओके, खालच्या साईडला पुन्हा इथे ए पॉईंट आला, इथे एक रेजिस्टन्स आला, इथे माझा RTH आला. ओके, इथे RTH आला, इथे एक बी पॉईंट आहे, इथे खालच्या साईडला पुन्हा 3 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि इकडचं तुमचं का होऊन जाईल बेटा? ओपन होऊन जाईल. इकडचं तुमचं ओपन सोर्स. का? करंट सोर्स आला ना, करंट सोर्स ओपन होतो. इथे किती ओहम बेटा? 10 ओहम, इथे 4 ओहम आणि इथे 3 ओहम. मग 10 आणि 4 पहिले 10 ओहम पॅरलल विथ किती बेटा? 4 ओहम. आधी याचं उत्तर काढा. 10 ओहम पॅरलल विथ 4 ओहम. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 4 त्याचा इनवर्स किती आलं? 2.857 काय बेटा? ओहम. मग ह्या 2 रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर ज्याची किंमत किती आली? 2.857 ओहम. आणि इकडच्या साईडला अजून एक रजिस्टर ज्याची किंमत किती बेटा? 3 ओहम. आता हे 2 रजिस्टर्स, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, इथून माझा RTH आहे. राईट. मग आता हे 2 रेजिस्टन्स एकच करंट जाईल बेटा दोघातून, दोघं सिरीजमध्ये. नाव आता 2.857 ओहम and 3 ओहम आर इन सिरीज. तसेच बेटा सिरीजमध्ये. मग therefore आता RTH इज इक्वल टू किती बेटा? इथे 2.857 प्लस 3 किती आलं? 5.857 ओहम. ही कोणाची किंमत आली बच्चलो? RTH ची. ही कोणाची किंमत आली? RTH म्हणजेच माझा काय बेटा? RL आहे. RTH इज इक्वल टू RL विच इज इक्वल टू 5.857 ओहम. RTH म्हणजेच तुमचा काय बेटा? RL आहे. भेटलं. आता सगळ्यात शेवटी मला पॉवर पण काढायची आहे. पॉवर इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे VTH चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू द RL. VTH ची किंमत किती आहे? मायनस 18.43 त्याचा काय झाला? स्क्वेअर अपॉन डिवायडेड बाय 4 इंटू द लोड रेजिस्टन्स. 5.857. चलो कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस 18.43
त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय खाली 4 इंटू द 5.857 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं बेटा 14.49 पॉवरची किंमत 14.49 काय बेटा वॅट पॉवरची किंमत किती आली बेटा 14.49 वॅट पॉवरची किंमत किती आली बच्चा लोक 14.49 वॅट चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे शांततेत लिहून घ्या ओके आता पुढचं सम बेटा पुढचं सम अत्यंत टिपिकल आहे बेटा खूप जास्त टिपिकल सम आहे काय म्हणतंय ते बघा कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आर आरची किंमत काढायची विच विल ऑब्झर्व द मॅक्सिमम पॉवर कधी असते जेव्हा आर एल इज इक्वल टू काय येतो आर टी एच ठीक आहे अँड ऑल्सो कम्प्युट द व्हॅल्यू ऑफ पॉवर मला इथे आता आर मधून किंमत काढायची आहे तर सगळ्यात पहिले त्याला काय करा बेटा ओपन व्ही टी एचच्या फंडाने सगळ्यात पहिल्यांदा त्याला ओपन करा मला पहिले व्ही टी एच काढायचा आहे पहिले मला काय काढायचं बेटा व्ही टी एच आता हॅशटॅग कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा व्ही टी एच फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बेटा इथे तुमची 15 वोल्टची बॅटरी आली त्याच्यानंतर इकडच्या साईडला 8 ओमचा रेजिस्टन्स आला ठीक आहे त्याच्यानंतर इकडे खाली तुमचा काय आला बेटा इथे व्ही टी एच येणार इथे तुमचा काय आला व्ही टी एच आला ओके त्याच्यानंतर इकडच्या साईडला रेजिस्टन्स ज्याची किंमत किती बेटा 15 ओम आणि इकडच्या साईडला तुमचा करंट सोर्स आला ज्याची किंमत किती बेटा 8 एम्पियर ज्याची किंमत किती आहे बच्चा लोक 8 एम्पियर ओके इथे किती आला 140 वोल्ट इथे 5 ओम आता इथे जेव्हा तुम्हाला व्ही टी एच काढायचा असेल ना बेटा तुम्ही या छोट्याशा लूपमध्ये मी केव्हीएल अप्लाय करेन या छोट्याशा लूपमध्ये मी केव्हीएल अप्लाय करेन आता हा जो फंडा मी इथे तुम्हाला शिकवतो ना बेटा हा सेम फंडा मी व्ही टी एचचे जे सम्स होते ना म्हणजे स्टेप्स होत्या त्या स्टेप्समध्ये सांगितलेला आहे व्ही टी एचमध्ये जे स्टेप्स घेतले होते ना म्हणजे त्याच्यामध्ये व्ही टी एच कॅल्क्युलेट करायची सेकंड पद्धत आहे माझी बी पद्धत म्हणजेच ही आहे अप्लाय केव्हीएल इन छोटा लूप मग अप्लाय केव्हीएल इन मोठा लूप पहिले केव्हीएल इन छोटा लूपमध्ये व्ही टी एच जो असतो तुम्हाला अननोन असतो आय माहीत नसतो म्हणून आणि मग नंतर पहिले आपण आय काढतो मग आय काढून झाल्याच्या नंतर मग याच्यात किंमत टाकायची मग तुला इथे व्ही टी एच भेटेल कसं खाली सोडत जातो हळूहळू कळेल पहिले आधी एवढं लक्षात आलं ज्याच्यामधून मला रेजिस्टन्स आता हा काय झाला माझा ओपन झाला इथे माझा व्ही टी एच आला मग या छोट्या लूपमध्ये इथे एवढ्याशा लूपमध्ये मी केव्हीएल अप्लाय करेन जर मी इथे केव्हीएल अप्लाय केली तर किती होईल बेटा केव्हीएल आता केव्हीएल इन लूप याला मी लूपला काय म्हणतो बेटा केव्हीएल इन अ स्मॉल लूप मग पुन्हा किती बेटा इथे प्लस 140 मायनस 5 इंटू द आय इथून करंट चाललाय सपोज आय ठीक आहे त्याच्यानंतर मायनस व्ही टी एच इज इक्वल टू 0 याला आपण एक इक्वेशन देऊन टाकून याला इक्वेशन देऊ फर्स्ट ठीक आहे याला काय देऊ इक्वेशन फर्स्ट आता इथे काय गडबड आहे बेटा आय पण माहित नाही व्ही टी एच पण माहित नाही आय पण माहित नाही व्ही टी एच पण माहित नाही व्ही टी एच तुम्हाला मेन काढायचंय मग आय आधी आपण काढा आता आय कसं काय निघेल आय काढायचं झालं ना बेटा केव्हीएल मोठ्या लूपमध्ये लावायची केव्हीएल कुठल्या लूपमध्ये मोठ्या पण केव्हीएल किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मोठ्या लूपमध्ये लावायचं म्हटलं तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इथे तुझा करंट सोर्स आहे मग हा जो करंट सोर्स आहे त्याचं कन्व्हर्शन तू व्होल्टेज सोर्समध्ये कर हा जो करंट सोर्स आहे त्याचं कन्व्हर्शन व्होल्टेज सोर्समध्ये कर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये घुसा आता कशात घुसा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करंट सोर्स टू द व्होल्टेज सोर्स ठीक आहे आधी व्होल्टेज सोर्सची किंमत काढायची व्होल्टेज सोर्स सोबत पहिला रेजिस्टर सिरीज मध्ये येतो लक्षात ठेवा व्होल्टेज सोर्स सोबत पहिला रेजिस्टर सिरीज मध्ये येतो लक्षात ठेवा ठीक आहे मग त्याच्या अनुषंगाने इथे लिहून घेतो बाय युझिंग कुठली मेथड बेटा आता सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मेथड बाय युझिंग सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मेथड इथे तुम्ही कुठल्या कशाचं कन्वर्शन कशात करणार बेटा करंट सोर्स इज कन्वर्टेड इनटू द व्होल्टेज सोर्स जर तू करंट सोर्सचं कन्वर्शन व्होल्टेज सोर्स मध्ये करते तर व्होल्टेजची किंमत पाहिजे व्ही इज इक्वल टू किती असतो आय इंटू द आर आयची किंमत किती आहे 8 आहे रेजिस्टर आणि रेजिस्टन्सची किंमत किती बेटा 15 आहे
मग 8 इंटू द 15 कॅल्क्युलेशन करा. 8 इंटू द 15 किती आलं बेटा 120 वोल्ट. किती आलं 120 वोल्ट. व्होल्टेजची किंमत भेटली. मग पुन्हा आता मी सर्किट काढेल. अशा सर्किटमध्ये आता मी वाटलं साधीकडचं सर्किट काढतो. आता इथे माझी व्होल्टेज सोर्स आलं बेटा ज्याची किंमत 120 वोल्ट आली. त्याच्यासोबत पहिला रेजिस्टर आला जो की सिरीजमध्ये येईल. त्याची किंमत किती आली 15 ओहम. ठीक आहे. इथे तो VTH आला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा इकडे एक रेजिस्टर आहे ज्याची किंमत आपल्याला किती आहे 5 ओहम आहे. आणि इकडच्या साईडला खाली पुन्हा बॅटरी आहे. खाली पुन्हा काय बेटा बॅटरीची किंमत किती बेटा 140 वोल्ट. बॅटरीची किंमत किती आहे 140 वोल्ट. आता KVL लावायचा पुन्हा. KVL इन कुठला लूप बेटा आता बिग लूप. मोठ्या लूप मध्ये KVL अप्लाय कर तुला I ची किंमत भेटेल. ती I याच्यात टाक मग तुला VTH भेटेल. म्हणजे पहा आपल्याला VTH काढण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरायला लागली. तुला VTH काढण्यासाठी एक वेगळीच पद्धत यूज करावी लागली. एकदम वेगळी पद्धत. मग आता अप्लाय KVL इन बिग लूप. अप्लाय KVL इन बिग लूप. मग पुन्हा हा मायनस हा प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. पुन्हा प्लस 140 मायनस 5I मायनस 15I पुढे मायनस 120 इज इक्वल टू 0. मग प्लस 140 मायनस 120 इज इक्वल टू 5I प्लस 15I. मायनस तिकडे गेलं प्लस मायनस तिकडे गेलं प्लस. 20 इज इक्वल टू 5 प्लस 15 किती आलं 20I. मग 20 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू I. म्हणजेच I इज इक्वल टू किती आलं 1 एम्पियर. याला इक्वेशन सेकंड देतो. आता ही जी सेकंड इक्वेशन आहे इक्वेशन फर्स्ट मध्ये टाक तुला VTH भेटेल. नाव पुट काय बेटा इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 140 मायनस 5 इंटू द I ची किंमत 1 आहे. ठीक आहे. मायनस VTH इज इक्वल टू 0. मग 140 मायनस 5 इज इक्वल टू VTH. 135 इज इक्वल टू VTH. म्हणजेच VTH इज इक्वल टू 135 वोल्ट. एकदम अवघड आणि किचकट थोडंसं. ठीक आहे. VTH काढायला अत्यंत वेगळी पद्धत यूज करावी लागली. म्हणून या गणिताला टिपिकल सम म्हटलेलं आहे. VTH भेटला. आता पुन्हा हॅशटॅग सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ RTH. कॅल्क्युलेशन ऑफ काय बेटा आता RTH. कॅल्क्युलेशन ऑफ RTH फाइंड करताना हा शॉर्ट झाला. ठीक आहे. इकडच्या साईडला रेजिस्टर आला. ओके. खालच्या साईडला इथे काय माझा RTH येईल. इथे तुमचा RTH असेल. ठीक आहे. इथे तुमचा RTH असेल. पुढे आल्याच्या नंतर खालच्या साईडला पुन्हा एक रेजिस्टन्स आहे. आणि हे इकडचं काय होईल बेटा ओपन होईल. इकडचं काय होऊन जाईल ओपन. हा 15 ओहमचा रेजिस्टन्स आणि इकडे किती बेटा 5 ओहमचा रेजिस्टन्स. आता सगळ्यात महत्वाचं की बाबा इथे नोड आहे. राईट. इथं काय बेटा नोड आहे. नोड असल्यामुळे हा आणि हा कसा येईल बेटा पॅरलल मध्ये. कसा येईल पॅरलल मध्ये. मग आता RTH मला लगेच भेटेल. RTH इज इक्वल टू 5 ओहम पॅरलल विथ किती बेटा 15 ओहम. कॅल्क्युलेशन्स करा. 5 ओहम पॅरलल विथ 15 ओहम म्हणजे 1 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 15 त्याचं इनव्हर्स किती आलं 3.75 ओहम. 3.75 ओहम ही कोणाची किंमत आली बेटा RTH म्हणजेच माझा काय बेटा आलेला आहे. RTH म्हणजेच माझा काय बेटा आलेला आहे 3.75 ओहम. RTH म्हणजेच तुमचा आलेला आहे. ठीक आहे. आणि मग फायनली पॉवरचा फॉर्म्युला VTH चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू द RL. VTH आताच काढली 135 त्याचा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय 4 इंटू द RL 3.75. हे ब्रॅकेटमध्ये टाका 3.75 खालचं एका ब्रॅकेटमध्ये वरचं एका ब्रॅकेटमध्ये. कॅल्क्युलेशन्स करा. 135 चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 4 इंटू द 3.75 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं 1215. बरोबर आहे 1215 काय बेटा वॅटमध्ये. पॉवरची किंमत कशात असते वॅट.
एकदम 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 टिपिकल सम इथं संपलेलं आहे. अत्यंत टिपिकल सम इथं संपलेलं आहे. खूप जास्त टिपिकल सम होतं बेटा. ठीक आहे, खूपच जास्त टिपिकल सम होतं. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये एकदम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एकदम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एकदम शांततेमध्ये लिहून घ्या. चलो नेक्स्ट सम बेटा आता. ठीक आहे, ह्या गणितामध्ये काय म्हणतोय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड. आता झेड म्हणजे काय, इम्पिडन्स लोड. झेड म्हणजे काय बेटा, इम्पिडन्स लोड. सगळ्यांना माहिती आहे झेड इज द कॉम्बिनेशन ऑफ आर प्लस जे एक्स. आठवतंय बेटा, आर प्लस जे एक्स. इथं एक्स बद्दल बोलायला गेलं तर मॅक्सिमम पॉवरचं गणित आहे, टू ऑब्टेन द मॅक्सिमम पॉवर. एक्स तुमचा काहीच नसतो, त्या एक्सची किंमत कंपल्सरी 0 असते. मुद्दामून हे कन्फ्युजनसाठी टाकलेलं आहे. झेड ऍक्च्युली मला इथे फक्त आणि फक्त रेजिस्टन्सचीच किंमत काढायची आहे. ही किंमत काढून एक्सची किंमत 100% माझी काय असेल बेटा, 0च असेल. एक्सची किंमत 100% काय असेल बेटा, 0च. एक्स म्हणजे काय, रिॲक्टन्स. रिॲक्टन्सची किंमत 100% काय असते बेटा, 0 असते. रिॲक्टन्सची किंमत 100% काय असते बच्चे लोक, 0च असते. रिॲक्टन्सची किंमत 100% काय असते बच्चे लोक, 0च असते. कळालंय? म्हणजे इथे मला फक्त रेजिस्टन्स काढायचा आहे. रेजिस्टन्स मॅक्सिमम कधी असतो, जेव्हा लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू द थेव्हनिन्स रेजिस्टन्स असतो. म्हणजे इथे मला महत्वाचं आरची किंमत काढायची, बस तेवढंच फक्त आहे महत्वाचं, एवढं डोक्यात ठेवा. मग इथे पुन्हा मला आर काढायचा आहे म्हटलं, याला काय होईल बेटा, पहिले तर शॉर्ट सर्किट. मग इथे नाव सगळ्यात पहिले याला शॉर्ट सर्किट करा. शॉर्ट सर्किट केलं, इकडच्या साईडला एक रेजिस्टन्स आला, खालच्या साईडला एक रेजिस्टन्स आला, इकडे पण एक रेजिस्टन्स आला, आणि इथून असा तुमचा काय दिसेल बेटा, इथे RTH. इथं काय आलं तुमचा RTH. मग 1 ओहम, इथे 4 ओहम, आणि इथे 3 ओहम. पहिले तर 1 ओहम पॅरलल विथ कुणासोबत बेटा, 4 ओहम. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 1 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 4 आणि इनवर्स किती आला, 0.8 ओहम. 0.8 ओहम, 0.8. मग आता इथे पुन्हा या दोघांच्या रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर ज्याची किंमत किती आली बेटा, 0.8 ओहम. आणि पुन्हा इकडे अजून एक रजिस्टर आला ज्याची किंमत किती आहे, 3 ओहम. आणि इथे तुमचा काय बेटा, RTH. मग आता RTH नाव 0.8 ओहम अँड 3 ओहम आर इन सिरीज. आर इन कशामध्ये बेटा, सिरीज मध्ये. मग therefore RTH is equal to 0.8 plus 3 which is equal to 3.8 ओहम. विच इज इक्वल टू किती आलं बच्चा लोक, 3.8 ओहम. RTH भेटलं. RTH इज इक्वल टूच काय असतो बेटा, लोड रेजिस्टन्स विच इज इक्वल टू 3.8 ओहम. पण मला ZL विचारलोय. ZL इज इक्वल टू RL प्लस JXL. मग RL ची किंमत 3.8 प्लस J इंटू द कंपल्सरी याची किंमत किती असेल बेटा, 0च. कंपल्सरी याची किंमत किती असेल बच्चा लोक, 0च. मी आधीच सांगितलं होतं बेटा, एक्सची किंमत किती येईल, 0. एक्सची किंमत किती येईल बेटा, 0. एक्सची किंमत किती येईल, 0. एक्सची किंमत किती येईल बच्चा लोक, 0. कळालं? ओके, काही अडचण बेटा? ठीक आहे, फाईन. इथे तुमचं मॅक्सिमम पॉवरचे पण सगळेच्या सगळे गणित संपले. मॅक्सिमम पॉवरचे पण सगळेच्या सगळे गणित संपलेले आहेत. म्हणजेच तुमचा इथे ECIचा पण सिलेबस सगळ्याच्या सगळा संपलेला आहे. ECIचा पण सिलेबस सगळ्याच्या सगळा संपलेला आहे बच्चा लोक. बेस्ट ऑफ लक फॉर दी एग्जामिनेशन. व्हेरी 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 बेस्ट ऑफ लक फॉर दी एग्जामिनेशन. ओके बच्चा लोक, that's all. See you in the next time. Thank you. Good day.